रक्षकच बनले भक्षक। अलिशान सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांकडून फ्लॅट मालकाला मारहाण। गाडीवर सोसायटीचं स्टिकर नसल्यानं सुरक्षा रक्षकाने घातले वाद। मध्यस्थी करायला गेलेल्या मुलासह त्याच्या आईलाही मारहाण। नांदेड सिटीतील मधुवंती सोसायटीतील खळबळजनक घटना। कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला की तो वाईटच ठरत असतो। त्याच पद्धतीने सुरक्षेचा अतिरेक करत फ्लॅट मालकांनाच मारहाण केल्याची घटना खरं तर पुण्यातल्या अतिशय प्रसिद्ध असलेल्या टाउनशिप मध्ये म्हणजेच नांदेड सिटीच्या परिसरामध्ये घडलेली आहे। गाडीवरती केवळ सोसायटीचं स्टिकर नसल्यामुळे ही मारहाण करण्यात आली आणि याच संदर्भातली आता तक्रार सुद्धा पोलिसांमध्ये दाखल झालेली आहे। जे पीडित कुटुंबीय आहेत ते माझ्या बरोबर आहेत। ताई, त्या दिवशी नेमकं काय झालं होतं? नेमकं असं झालेलं होतं की गेटवर माझ्या मिस्टरांना स्टिकरसाठी अडवलं गेलं। आता आम्ही इथे येऊन जवळजवळ 10 वर्ष झाली आहेत। मग आम्ही इथले ओनर आहोत, रेसिडेंट आहोत, तरीही त्यांनी स्टिकरसाठी अडवलं। मिस्टर म्हणले आमच्याकडे स्टिकर आता सध्या नाहीये, आम्ही बनवून घेतो, रेसिडेंट कार्ड आहे ते मी दाखवतो। पण ते असेच इथे जवळच गेल्यामुळे त्यांनी त्यांचं वॉलेट घेऊन गेले नव्हते। मुलाला ते खाली घेऊन बोलवलं त्यांनी कार्ड। तर तिथे जे असणारे सिक्युरिटी ऑफिसर्स आहेत ते अरेरावीची भाषा करत शिवीगाळ वगैरे करायला लागले आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने त्यांनी म्हणजे मारायला वगैरे सुरुवात केली। आणि मग माझा मुलगाही होता, त्याच्यावरही 10-15 जणांनी मिळून एकदमच हल्ला चढवला आणि मग मलाही त्यांनी मग त्याच्यामध्येच मारहाण वगैरे केली। 10-15 जणांनी मिळून मला आणि माझ्या मुलाला म्हणजे सिक्युरिटीचे जे ऑफिसर्स आहेत त्यांनी मारहाण केलेली आहे आणि ती अमानुषपणे मारहाण केलेली आहे। म्हणजे एका स्त्रीला तुम्ही एवढे पुरुष मिळून मारताय, हे कितपत योग्य आहे हे आता तुम्हीच ठरवा। आणि एक नमूद करायचे, आम्ही जी पोलिसांमध्ये तक्रार दिली त्याच्यामध्ये कलम 354 आणि 324 हे लावले गेलेले नाहीत। ज्या अर्थी एका स्त्रीला तुम्ही अशा प्रकारे स्पर्श करून मारहाण करतात त्यामध्ये कलम 354 आणि 324 लागणं गरजेचं होतं, पण तो लावलेला नाही। तर तो लावावा अशी मी पोलीस प्रशासन मॅम आपल्याकडे रेकॉर्डिंग आहे, सीसीटीव्ही फुटेज म्हणजे सोसायटीचेच आहेत, कॅमेरेस वगैरे आहेत, प्लस आपल्याकडे आपले स्वतः म्हणजे इतर माध्यमातून जे रेकॉर्डिंग वगैरे केलेलं आहे ते आहेतच। नक्कीच आपल्या बरोबर ज्याला ही मारहाण झाली होती तो सुद्धा स्वतः आहे। तू स्वतः या ठिकाणी गेला होतास, तुमच्यात काही संभाषण झालं होतं सुरुवातीला? तो समोरून पहिला अरे भाषेने बोलायला लागला, माझ्या वडिलांना उद्धटपणाने बोलायला लागला, शिव्यागाळ केलं त्यांनी आणि मग त्याने तो लायकी वगैरे काढायला लागला आमचीच। मग त्यानंतर त्यांनी मारहाण वगैरे झालं। किती जण होते हे सुरुवातीला आणि मग यांनी काही माणसं बोलवली होती? सुरुवातीला एकच जण होता तो ज्यासोबत मारहाण झाली, शिव्यागाळ झाली। ज्यांनी मारहाण केली ते सिक्युरिटी ऑफिसर आणि त्यांच्या अंडर काम करणारे सुपरवायझर, हे दोघच होते सुरुवातीला। परंतु त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या इतर ऑफिसर्सलाही त्यांच्या वॉकीटॉकीवरनं बोलवून घेतलं आणि सडनली सगळे अशी गुंडासारखे 10-15 जण मिळून आले आणि त्यांनी आम्हाला घेरून मारायला सुरुवात केली। या सगळ्यामध्ये सोसायटी पैकी ऑथोराइज्ड कोणी पुढे आलं नव्हतं का? सेक्रेटरी? मी स्वतः सोसायटीची कमिटी मेंबर आहे। जर ऍज अ कमिटी मेंबरला जर तुम्ही ही ट्रीटमेंट देत असाल तर मग इतर लोकांचं काय सांगायचं? हे जे सिक्युरिटी गार्ड आहेत यांना अपॉइंट कोणी केलेलं आहे? नांदेड सिटी कंपनी। तुम्ही त्यांच्याकडे काही या सगळ्याची कंप्लेंट केली किंवा याच्या आधीही बऱ्याच तक्रारी त्या व्यक्तीविरुद्ध गेलेल्या आहेत। त्यांचं नाव काय, नेवरकर म्हणून जे आहेत, त्यांच्या मधुवंती आपल्या ज्या सोसायटीमध्ये आहेत त्यांच्या विरुद्ध बऱ्याच तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दर्ज आहेत। ही व्यक्ती प्रत्येक लोकांना अरेरावीच्या भाषेमध्ये बोलते, उद्धटपणे बोलते, मारामारीची भाषा करते, मारते, ह्याच्या विरुद्ध बऱ्याच तक्रारी नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्येही आहेत। मग त्यांच्या विरोधात कधी कुठली ऍक्शन घेतली गेली होती का? आता ते नांदेड सिटीलाच माहिती की त्यांनी का ऍक्शन घेतली नाही, पण त्यांच्या विरुद्ध बऱ्याच तक्रारी गेलेल्या आहेत आणि ही आमची ही तक्रार त्यात आता जमा झाली आहे। या सगळ्यानंतर तुम्ही आता काय मागणी करताय? पोलिसांचं काम करतील, मात्र नांदेड सिटीचं जे काही ऑथोराइज्ड कमिटी आहे त्यांच्याकडे? माझं एवढंच म्हणणं आहे नांदेड सिटी कमिटीकडे की मला जेवढ्याही लोकांनी मारहाण झालेलं आहे माझ्यासोबत त्या सगळ्यांना सस्पेंड पेक्षा टर्मिनेट करायला पाहिजे। त्यांनी जेवढी पण लोक होती मारणारे 8, 10, 15 लोक, सगळ्या लोकांचं टर्मिनेशन हवंय मला। आता या लोकांवर काही कारवाई झाली तुमच्या तक्रारीनंतर?
मला तरी काही कल्पना नाहीये, आता सध्या तरी काही कारवाई झाली, काय झाली, काही कल्पना नाहीये. पण आमची एवढीच मागणी आहे की ज्या कुणी ऑफिसर्सने मला आणि माझ्या मुलाला अमानुषपणे मारहाण केली त्यांना तुम्ही टर्मिनेट करायला पाहिजे, कारण तरच आम्हाला न्याय मिळेल. कारण ही गुंडागर्दी आहे, दहशतवादी त्यांच्या म्हणतात ना, आम्ही एक इथे राहणारे रेसिडेंट आहोत, 10 वर्षापासून आम्ही इथे राहतोय. पण ह्यापूर्वी आम्हाला हा असा कटू अनुभव कधीच आलेला नाही. सिक्युरिटी त्यांचं काम करते, 2-4 दिवस चेकिंग स्ट्रिक्टली करतात, पुन्हा ऍज इट इज त्यांचं चालू राहतं. पण हल्ली ह्या 2-4 दिवसांमध्ये ह्यांचा इतका कठोरपणा वाढलाय की म्हणजे याला कठोरपणा नाहीच म्हणत, याला गुंडागर्दी आणि दादागिरी म्हणतात. कारण तुम्ही सिक्युरिटीने तुमचे नियम पाळा, स्ट्रिक्ट राहा, चेकिंग करा, बट तुम्ही रेसिडेंटला धमकावून दादागिरी करून शिवीगाळ करू शकत नाही, त्यांना धमकावू शकत नाही, त्यांच्यावर हात उचलू शकत नाही. कारण आम्ही इथे पैसे देऊन आम्ही घरं घेतलेली आहेत. या मारहाणीचं त्यांनी काही कारण सांगितलं होतं की फक्त स्टिकरवरून झालेला वाद फक्त होता? स्टिकरवरनं झालेला हा वाद आहे. स्टिकर नाही लावलं याच्यावरनच हा वाद झालेला आहे. आणि याच्यापूर्वीही आता वाद कशाने झाले ते माहिती नाही, पण जे नेवरकर म्हणून ज्या आहेत त्यांच्याविषयी बऱ्याच तक्रारी ह्या पोलीस स्टेशनला दर्ज आहेत. तुम्ही आता स्थानिक नागरिक म्हणून इथल्याच आणखी काही स्थानिक नागरिकांशी बोलून या सगळ्या विरोधात काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहात किंवा आंदोलन वगैरे असं काही करायचं? नाही, आता आपण जे कायदेशीर मार्गाने आपण केलेलंच आहे. आणि स्थानिकांना म्हणजे माझं इतकंच आव्हान आहे की ज्यांना कुणाला नांदेड सिटीच्या ह्या अशा व्यक्तींकडनं त्रास झालेला आहे त्यांनी पुढे येऊन तक्रार करावी आणि न्याय मिळवून घ्यावा. कारण ही चुकीची गोष्ट आहे. आज मी असं कमिटी मेंबर असून सुद्धा जर माझ्यावर हा हल्ला होत असेल तर सामान्य नागरिकांनी नक्कीच तक्रार करायला पाहिजे, जेणेकरून ह्यांची ही गुंडागिरी, दडपशाही ही थांबली पाहिजे. या सगळ्यामध्ये जेव्हा मारहाण झाली त्यानंतर किती जखमी होतात, उपचार झाले? उपचार झाले आमचे. आम्हाला ससून हॉस्पिटलला पोलिसांनी पाठवलं होतं चिठ्ठी देऊन. तिकडे जाऊन आम्हाला सिटी स्कॅन, एक्सरे, सोनोग्राफी वगैरे करायला लावले होते. माझ्या तोंडातून रक्त येत होतं, डोक्यातून रक्त येत होतं. मम्मीला हाताला लागलेलं आहे, मुक्का मार वगैरे लागलाय, तोंडावर डोक्याला लागलेलं आहे. एवढंच झालेलं आहे. आता हे सगळं प्रकरण जेव्हा समोर आलेलं आहे, आणखी काही अशी प्रकरणं समोर येतील असा अंदाज वाटतोय का? हो, नक्कीच येतील आता एवढे सगळे प्रकरण बाहेर, बाकीचे पण. कारण का खूप सारे लोक शांत बसले होते, आपलेच आहेत करून ते, बट आता निघतात बाहेर प्रकरण बाकीचे पण. नक्कीच आपण बघतोय की प्रकरण अतिशय गंभीर आहे. केवळ गाडीवरती स्टिकर नसल्या कारणाने इतकी सगळी ही मारहाण झालेली आहे. मारहाण म्हणता येणार नाही याला, हे थेटपणे गुंडागर्दी किंवा दादागिरी ज्याला म्हणतो तशा पद्धतीचं हे सगळंच वर्तन आहे. नेमकी ही मारहाण कशामुळे झाली, केवळ स्टिकरवरूनचा वाद इतक्या टोकापर्यंत का पोहोचला होता, हे सगळंच पोलिसांच्या तपासातून खरं तर समोर येईल. मात्र ज्या कुणी या सगळ्यामध्ये या कुटुंबाला मारहाण केलेली आहे त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी आता केली जाते. त्यामुळे पोलीस या सगळ्यामध्ये नेमकी काय कारवाई करतात आणि या प्रकरणामध्ये दोषी असलेल्या सगळ्यांचं निलंबन होतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी.